हो, काल अमित गोरखे साहेब जे आमचेच भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, त्यांनी हा मुद्दा वरती लावून धरला आणि आपण कोणी पाहिलं का नाही मला माहिती नाही, परंतु अमित सभागृहामध्ये मी हा मुद्दा मांडला होता की दवाखान्याची बिलं अमर्याद होत आहेत. गरीब माणसाला म्हणजे आजारी पडावं का नाही इथपर्यंत विचार मनात आणण्यासारखी परिस्थिती आहे. कालचं चित्र पाहिलं तर 10 लाख रुपये भरायचे सांगितले. माझ्याकडे एक उदाहरण 32 लाख रुपये त्याचा खर्च होऊन सुद्धा ते पेशंट डेड झालेलं सुद्धा उदाहरण आहे आणि ते 32 लाख रुपये गरिबाचं आहे. तर याच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलेलं आहे, डिक्लेअर केलेलं आहे, याच्यावर स्वतंत्र समिती नेमू. मला वाटतं पुढच्या 4-5 दिवसामध्ये ती समिती स्थापन होईल आणि जे ज्या लोकांवरती अन्याय झालेले आहेत दवाखान्याच्या बाबतीत, विशेषतः मेडिकलच्या बाबतीमध्ये माझी तक्रार होती की 60 रुपयाची गोळी जर 6000 रुपयाला मिळायला लागली तर मग गरीब माणसाने कसं करायचं. मॅन्युफॅक्चरिंग त्याची प्राईस 60 रुपये आहे. मला आमचेच योगेश सागर म्हणून आमदार आहेत, ते काही 3 का 4 हॉस्पिटल चालवतात. त्यांनी मला खाजगीमध्ये सांगितलं की 60,000 रुपये मॅन्युफॅक्चरिंग डेट असलेलं औषध म्हणजे गोळी शेवट ह्याच्यापर्यंत म्हणजे आमच्या मेडिकलच्या ग्राहकापर्यंत येऊस्तोवर तिची किंमत जर 6,000 रुपये होत असेल आणि मी हा मुद्दा बी मांडला होता की जे हॉस्पिटलचे चालक आहेत त्यांच्या मेहण्याचंच मेडिकल कसं येतं, त्यांच्या पुतण्याचंच मेडिकल कसं येतं आणि काही ठराविक डॉक्टर ठराविक कंपन्यांचेच इंजेक्शन प्रेफर का करतात, या सगळ्या गोष्टी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.